कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, आपल्या पदाव्यतिरिक्त दुसऱ्या पदाचा कार्यभार दिल्यास अतिरिक्त वेतन, विशेष वेतनाची तरतूद राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आली आहे। एकमेकांना शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। तर आपल्या पदाव्यतिरिक्त दुसऱ्या पदाचा कार्यभार दिल्यास सदर अधिकारी कर्मचाऱ्यास अतिरिक्त वेतन, विशेष वेतनाची तरतूद वित्त विभागाच्या दिनांक 23 मे 2006 रोजीच्या शासन निर्णयानुसार करण्यात आली आहे। महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 च्या नियम 56 नुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडे त्याच्या स्वतःच्या पदाव्यतिरिक्त इतर दुसऱ्या पदाचा कार्यभार दिल्यास अशा दुसऱ्या पदाकरिता सदर अधिकारी कर्मचाऱ्यास संभाव्य वेतनाच्या 5% दराने अतिरिक्त विशेष वेतनाची तरतूद केली आहे। परंतु सदरचे अतिरिक्त वेतन, विशेष वेतन अदा करताना यामध्ये महागाई भत्ता, घरभाडे व इतर भत्त्याचा विचार केला जात नाही। परंतु सदरचे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला असेल ते पद हे मुख्य पदास कर्मचाऱ्याने धारण केलेल्या पदास दुय्यम पद नसावे असे नमूद केले आहे। तर कामात व जबाबदारीमध्ये वाढ झालेली असावी असेही नमूद करण्यात आले आहे। तर दुसरे पद हे स्वतंत्र नसून त्या स्वतंत्र अधिकारिता असावेत असे नमूद केले आहे। परंतु सदर अतिरिक्त कार्यभार 2 वर्षापेक्षा पुढे सुरू ठेवायचा असेल तर अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य प्रशासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वित्त विभागाची पूर्वानुमती घेणे आवश्यक असेल। या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला तुम्ही आत्ताच क्लिक करा आणि त्याचं अध्ययन करा आणि एकमेकांना नक्की शेअर करा। ज्या कुणाला फायदा होईल त्यांना नक्की फायदा होऊ द्या। तर बंधूंनो, ही होती एक आजची विशेष माहिती। एकमेकांना शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र।